त्याच्या वचनाद्वारे या परिवाराला सांत्वन देईल. आमेन. कारण मनुष्याला मर्यादा असतात. मनुष्य प्रत्येक गोष्ट करू शकत नाही, पण देवाला सर्व काही शक्य आहे. आणि म्हणून विश्वास ठेवू की आज देवाच्या वचनातून परमेश्वर बोलेल आणि तेच वचन प्रत्येकाच्या जीवनामध्ये सांत्वन देईल आणि त्याची शांती देवाच्या जीवनामध्ये येईल. हालेलुया. ठीक आहे, यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. आपले डोळे आपण झाकू, एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी थोर दयाळू देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण हा समय तुझ्याकडून आहे. मी प्रार्थना करतो परमेश्वर पिता, आज परत एकदा तुझी वाणी आम्ही ऐकू इच्छितो. परमेश्वरा, तू आमच्याशी बोल दे बाप्पा. आज या ठिकाणी जी गरज आहे ती पूर्ण कर परमेश्वर पिता. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर दे बाप्पा. मी प्रार्थना करतो परमेश्वर पिता, तुझ्या वचनातील गहन गोष्टी आम्हाला कळू दे परमेश्वर पिता. तुझ्या वचनाद्वारे प्रत्येकाच्या हृदयाशी तू बोल परमेश्वरा, आणि त्याच वचनाद्वारे दुःखित परिवाराचं देखील तू सांत्वन कर आणि एक नवीन आशा तू आम्हाला दे की जेणेकरून परमेश्वरा जिवंत देवावर विश्वास ठेवणं काय आहे हे आम्हाला कळेल. धन्यवाद प्रभूजी. मी तुझा दास आहे, नात्याने तुझ्या हाती येतो. मी घटावं, तूच वाढावं आणि तुला महिमा मिळावी असं होते. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देऊन प्रार्थनेशी प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. चला आपण एक वचन काढू. फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय. फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 21 आपण वाचून घेऊ. फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 21 वाचू आपण. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त. आता बायबल मध्ये हे जे वचन आपण वाचतोय ते एका सेवकाने, जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करणारा आणि देवाची सेवा करणारा एक देवाचा दास, ज्याचं नाव पौल होतं, त्या पौलाने हे वचन लिहिलेलं आहे. ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा फार जवळून अनुभव घेतला, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा आवाज ऐकला, जो प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करतोय, ज्याच्याद्वारे परमेश्वर अद्भुत कामं करतोय, तो व्यक्ती या ठिकाणी असा म्हणतोय. नीट लक्ष द्या, तो काय म्हणतो वाचा परत एकदा. कारण मला तर जगणे हे पौल ख्रिस्त म्हणतो, मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. आणि मरणे हा लाभ आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. पौल जिवंत आहे. पौल काय आहे? जिवंत आहे. पण तो काय म्हणतो? जगणे मला ख्रिस्त आहे आणि मरणे मला काय आहे? लाभ आहे. अजून मेला का तो? मेला का? पण तरी तो काय म्हणतोय? मरणे मला काय आहे? मला एक सांगा, ज्या व्यक्तीला जिवंतपणेच मरणाचा अनुभव आला असेल की मरण लाभ आहे, तो मरायला घाबरेल का? घाबरेल का? तुम्हाला जर सांगितलं, नीट लक्ष द्या, तुम्हाला जर सांगितलं अशा अशा ठिकाणी जा, तिथं पैशाची पिशवी पडलेली आहे, ती उचलून घेऊन ये, मी तुला देऊन टाकेल, तर तुम्ही जाल का नाही जाल? का बरं? त्या पिशवीत काय आणि तो तुमचा काय लाभ? बोला काय? रात्रीच्या वेळेस तुम्हाला माहिती का, मनुष्य पैशासाठी काही करतो. खरं की नाही? खोटे? खरं की खोटे? नीट लक्ष द्या. आपण बघतो ना, शेतकरी खूप कष्ट करतो, काबाड कष्ट करतो. तुम्हाला माहिती, रात्रीच्या वेळेस सुद्धा शेतकरी शेतामध्ये काय भरतो? पाणी भरतो ना. घाबरतो का? रात्री अंधाराला घाबरतो का? सापाला घाबरतो का? जंगली प्राण्यांना घाबरतो का? नाही. कारण त्याला माहिती, जर पाणी भरेल तरच मला काय भेटणार आहे? लाभ. मला काय भेटणार आहे? तुमच्याकडे काहीच नाही. आमच्याकडे आता पुण्याची लोक आलेत ना इथं, त्यांच्याकडे खूप वाघ आहेत. सध्या खूप वाघांचा त्रास आहे शिरूर तालुक्यामध्ये. इतके वाघ आहेत ना तिथं की संध्याकाळ पडली की तिथं बाहेर निघणं मुश्किल आहे. इतके वाघ आहेत त्या भागामध्ये, बिबटे. तर तुम्हाला माहिती का, एवढे वाघ असून सुद्धा ते लोक शेती करणं सोडत, रात्रीचं पाणी भरणं सोडत, ऊस लावणं सोडत. कारण त्याच्यामध्ये काय आहे? लाभ. बोला काय आहे? जिथं लाभ असतो ना, लाभ, तिथं माणूस कशालाच घाबरत नाही. म्हणून पौल काय म्हणतो? जगणे मला येशू ख्रिस्त आहे ना, तर मरणे मला काय? लाभ. मग तो मरायला घाबरेल का? कारण मरणं काय त्याच्यासाठी? प्रत्येकासाठी नाहीये. तो म्हणतो माझ्यासाठी. कोणासाठी? तो तुमच्यासाठी नाही म्हणत आहे. तो म्हणतो मला जगणे ख्रिस्त आहे. आमेन. जो येशूसाठी जगतोय ना, तो स्वतः जगत होता, म्हणून तो स्वतःबद्दल सांगतोय. तुमच्याबद्दल नाही, माझ्याबद्दल नाही, मंडळीबद्दल नाही, कोणाच बद्दल नाही. तो म्हणतो मला. हालेलुया. देवाचा अनुभव व्यक्तिगत असतो. बोला कसा असतो? कोणी सांगितल्यामुळे देव नाही कळत, कोणी दाखवल्यामुळे देव नाही दिसत. मला बघावं लागतं, मला शोधावं लागतं आणि मला अनुभव घ्यावा लागतो. हालेलुया. मी एखादी गोष्ट खाल्ली नवीन आणि मी तुम्हाला सांगितलं ती अशी लागली तशी लागली, तुम्हाला मी कितीही सांगू द्या, तुम्हाला कळणार नाही. का? जोपर्यंत तुम्ही स्वतः काय घेत नाही? चव. बोला काय घेत नाही? चव दिली ना, तुम्हाला लगेच कळून जाईल की वस्तू कशी होती. पण मी कितीही तुम्हाला सांगितलं की ती अशी लागायची, ती तशी लागायची, अशी चव होती, तशी चव होती, तुम्हाला कितीही सांगू द्या, तुम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही. का? कारण तुम्ही स्वतः काय घेतली नाही?
देवाचं तसंच आहे. देवाबद्दल कोणी तुम्हाला कितीही सांगितलं ना, तुम्हाला काही फरक पडणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः देवाचा अनुभव घेत नाही. हालेलुया. जो व्यक्ती स्वतः देवाचा अनुभव घेतो ना, तोच सांगतोय काय, की जगणे मला ख्रिस्त, मरणे मला काय आहे, लाभ आहे. आमेन. लक्षात घ्या, मी देवाचा अनुभव घेतला ना म्हणून तुमच्या समोर उभा आहे. मी जर देवाचा अनुभव घेतला नसता ना, तर मी कुठेतरी बिअर बार मध्ये बसलो असतो आता. कारण माझं जीवन तसंच होतं. मी पीठ फिरायचो, दारू प्यायचो, तंबाखू खायचो, सिगरेट प्यायचो, हे माझं जीवन होतं. पण आज सगळं सोडून मी बायबल हातात घेऊन फिरतोय. काय हातात घेऊन फिरतोय? का? मला कोणी सांगितलं म्हणून नाही, मला कोणी शिकवलं म्हणून नाही, मी अनुभव घेतला म्हणून. बोला, मी काय घेतला? जर मी अनुभव घेतला नसताना तर सोडलं नसतं. अरे मी तुम्हाला माहिती का, मी जेव्हा दारू प्यायचो ना, तर प्रत्येक प्यावशी वाटायची. गावठी कशी लागते, देशी कशी लागते, बियर कशी लागते, विस्की कशी लागते, रम कशी लागते. कारण प्यायचो ना, मग एकापासून दुसरी, दुसऱ्यापासून तिसरी चव घ्यावीशी वाटते. मला काय घ्यावीशी वाटते? पण तुम्हाला माहिती का, माणूस तोच आहे, पण आज जीवन बदलून गेलं. मला काय बदलून गेलं? ज्याने देवाची चव घेतली ना, त्याला दुसरी कशाची चव घ्यावीशी वाटत नाही. परमेश्वराची चव घेणं काय असतं माहिती का? ज्याला जीवनाची चव भेटली ना, मग त्याला जगातल्या कोणत्याच लाभाची चव घ्यावीशी वाटत नाही. पौल काय म्हणतो? जगणे मला ख्रिस्त आहे आणि मरणं मला काय आहे, लाभ आहे. ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला जवळून ओळखलं ना, त्याच्यासाठी मरणं आहे ना, त्रासदायक नाही राहत, दुःखाची घटना नाही राहत. कशी असती? लाभाची. बोला कशी? आता नीट लक्ष द्या. लाभ. बोला लाभ. लाभ म्हणजे फायदा. बोला लाभ म्हणजे काय? बरं नीट लक्ष द्या. बँक माहिती सगळ्यांना? बँक हा का नाही? बँकेमध्ये दोन कामं होतात, दोन गोष्टी. बँकेमध्ये बँक तुम्हाला पैसा देते. काय देते? फुकट नाही देत. त्याला आपण काय म्हणतो? कर्ज. मला काय म्हणतो? देते का नाही बँक? हे एक काम असतं बँकेचं. दुसरं काम, तुमचा पैसा बँक स्वतःकडे ठेवते. बरोबर आहे ना? पण मला एक सांगा, तुमचा फायदा कशात असतो? बँकेकडून पैसा घेतला त्याच्यात आपला फायदा आहे का बँकेत पैसा ठेवला त्याच्यात आपला फायदा आहे? हा, मोठ्याने बोला. ठेवला त्याच्यात आपला फायदा आहे. हालेलुया. जर बँकेकडून पैसा घेतला तर कोणाचा फायदा आहे? बँकेचा. कारण तुम्हाला काय भरावं लागतं? व्याज. कर्जाचं काय भरावं लागतं? नीट लक्ष द्या. पण जर तुमचा पैसा तुम्ही बँकेत ठेवला तर फायदा कोणाचा होतो? आपला. कारण बँक तुम्हाला काय देते? समजतंय का? देवाकडून घेणं हा आपला फायदा नाहीये, देवाला देणं हा आपला फायदा आहे. हालेलुया. तुम्ही देवाकडून घेता. बरेच जण असतात ना, ते देवाकडून फक्त मागतात. काय करतात? अनुभव नाही येणार तुम्हाला देवाचा. लक्षात घ्या, देवाकडून मागणं म्हणजे अनुभव घेणं नाहीये, देवाला देणं म्हणजे अनुभव घेणं आहे. हालेलुया. लाभ, माझा लाभ आहे ना, देवाकडून घेण्यात नाहीये, देवाला देण्यात आहे. आमेन. तुम्ही जे देवाला द्याल, देव काय करतो माहिती का? दिलेल्या गोष्टीवर व्याज देतो. बोला काय देतो? हा, बोला काय देतो? नीट लक्ष द्या. तुम्ही देवाला पैशाने द्या, सेवेमध्ये पैसा द्या, देव तुम्हाला तुमच्या पैशावर काय देईल? आशीर्वाद. बोला काय देईल? व्याज भेटतं. हालेलुया. ती स्वर्गातली बँक आहे. आमेन. तुम्ही देवाला तुमचा वेळ द्या, तुमचे दिवस द्या, तुमचं बळ द्या, परमेश्वर त्याचंच व्याज तुम्हाला परत करेल. हालेलुया. तुम्ही देवाला तुमचं जीवन द्या, मग तो कशावर व्याज देईल? जीवनावर. बोला कशावर? मग तुमचं जीवन काय होईल? कमी होईल का वाढेल? कमी होईल का वाढेल? मग लक्षात घ्या, जर मला वाटतं की देवाने माझं जीवन आशीर्वादित करावं, तर मी देवाला काय दिलं पाहिजे? बोला काय दिलं पाहिजे? तुम्ही परमेश्वराला सगळं जीवन देऊन टाका, तो तुमचं जीवन संपूच देणार? येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का? जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आमेन. जो येशू ख्रिस्ताला जीवन देतो ना, तुम्हाला माहिती का, ख्रिस्ती जीवन हे जगातलं नाहीये, ख्रिस्ती जीवन हे मेल्यानंतरचं जीवन आहे. हालेलुया. ख्रिस्ती जीवनाचा फायदा हा जिवंतपणी नाही होत, ख्रिस्ती जीवनाचा फायदा केव्हा होतो? म्हणून तर पौल काय म्हणतो? मरणे मला काय आहे. मग तो कसली वाट पाहत असेल? कसली वाट पाहत असेल? नीट लक्ष द्या. जो व्यक्ती नोकरी करतो ना, तो कसली वाट पाहतो? नाही रिटायरमेंटची नाही, दर महिन्याला पगाराची. मला कसली? कारण पगार काय? लाभ. मला पगार काय? जो मजुरी करतो ना, तो दर बाजाराच्या दिवशी कसली वाट पाहतो?
मजुरीची, बरोबर आहे ना? कारण मजुरी त्याची काय आहे? शेतकरी जेव्हा पीक पेरतो ना, जेव्हा त्या ठिकाणी बी पेरतो ना, 4 महिन्यानंतर तो कसली वाट पाहतो? पिकाची. का? कारण पीक त्याचं काय आहे? नीट लक्ष द्या. लाभ जे आहे ना, तुम्ही त्याची वाट पाहतात. आमेन. ख्रिस्ती जीवन असं आहे की जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगले ना, तर तुम्ही ह्या जगाची नाही, तुम्ही त्या जीवनाची वाट पाहा. हालेलुया. तुमचं मन इथं नाही लागणार. तुमचं मन कुठे लागेल? स्वर्गात. बोला, कुठे लागेल? स्वर्गात. म्हणून पौल काय म्हणतो? जगणे मला ख्रिस्त, मरणे मला काय? मग तो कसली वाट पाहत असेल? मरणाची. कारण मरणानंतर मला काय भेटेल? लाभ. मग विचार करा, ख्रिस्ती जीवन किती सुंदर आहे. जग मरणाला घाबरतं. बोला, जग कशाला घाबरतं? आणि ख्रिस्ती लोक मरणाची वाट पाहतात. खरे ख्रिस्ती. बोला, कोण? हा, बाकीचे जगिक आहेत ना, जे खरे, जे नुसते नामधारी, त्यांच्याबद्दल नाहीये. तुम्ही जगा इथंच. हा, त्यांना इथंच जगायला आवडतं. पण जो खरा विश्वासू आहे ना, लक्षात घ्या, त्याला या जगात अर्थ नाही. त्याला कोणत्या जगात अर्थ आहे? त्याला कोणासोबत राहायचंय? देवासोबत. आमेन. पौल म्हणतो, जगणे जर मला ख्रिस्त आहे ना, तर मरणे मला काय आहे? लाभ. लक्षात घ्या. मग लाभ प्राप्त करायचा असेल ना, तर तुमचं जीवन कोणाच्या हातामध्ये सोपं? देवाचे. हालेलुया. मग तो तुमच्या जीवनावर व्याज देईल. मला काय देईल? व्याज. ती बँक कधी बंद पडणार? जगातल्या बँका बंद पडतील याचा काही भरोसा नाही, पण त्या बँकेचा भरोसा आहे. आमेन. ती कधी बंद पडणार? तुम्ही त्या बँकेत जे टाकाल ना, ते तुम्हाला परत भेटणार आहे. हालेलुया. जेवढं द्याल त्याच्या दुपटीने परत भेटणार आहे. आमेन. येशू ख्रिस्त काय म्हणतो? जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आमेन. नीट लक्ष द्या. ख्रिस्ती जीवन या जगातलं जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन हे स्वर्गातलं जीवन आहे. हालेलुया. हा, मेल्यानंतरचा जो भरोसा आहे ना, तो बायबल आपल्याला देतं. आमेन. आणि म्हणून बायबल काय म्हणतं? इतर लोकांसारखा तुम्ही शोक करायचा नाही. का बरं? आपल्याला काय दिलेली देवाने? आशा. मला काय दिली? की तुम्ही मेले तरी काय व्हाल? मेले तरी काय व्हाल? जगाल. म्हणजे मरण आपल्यासाठी काय आहे? लाभ आहे. आमेन. हेच सांत्वन आहे. हालेलुया. हाच दिलासा आहे. हालेलुया. विश्वासी आहात ना तुम्ही? येशू ख्रिस्तावर विश्वास. तुम्हाला माहिती का, येशू मेलेल्यातून उठला. किती जणांचा विश्वास आहे? तोच तुम्हाला आणि मला उठवेल, हा विश्वास ठेवा. आमेन. जो जिवंत आहे ना, तो उठू शकतो. हालेलुया. जो स्वतः उठू शकतो ना, तो तुम्हाला पण उठू शकतो. आमेन. हालेलुया. आता समजा मी सांगितलं एखाद्याला, चल मी तुला कुस्ती शिकवतो. काय शिकवतो? मग पहिले कुस्ती कोणाला यायला पाहिजे? बोला, कोणाला यायला पाहिजे? आणि मलाच येत नाही, मी त्याला शिकवायला चाललो. काय? बोला ना, काय शिकू शकेल का? मी एखाद्याला म्हटलं, चल मी तुला क्रिकेट शिकवतो, मला बॅटच धरता येत नाही हातात, आणि मी त्याला काय म्हणतो? मी तुला काय शिकवतो? क्रिकेट शिकवतो. शिकू शकेल का? मग पहिले कोणाला यायला पाहिजे? शिकवणाऱ्याला. बोला, कोणाला यायला पाहिजे? तुम्हाला माहिती येशू का म्हणतो की तुम्ही मेले तरी जगाल? कारण तो पण मेला होता, पण तो जिवंत झाला. हालेलुया. तो याच्यासाठी म्हणतोय, कारण मी मेलो ना, मी जिवंत झालो ना, चला मी तुम्हाला पण जिवंत करेन. हालेलुया. बघा, नीट लक्ष द्या. इतिहास साक्षीदार आहे. बोला, कोण साक्षीदार आहे? आज सुद्धा इस्रायल देशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची कबर रिकामी आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कबर काय आहे? मेलेल्यातून काय झाला? म्हणून तो म्हणतो, मी तुम्हाला पण करेन. हालेलुया. त्याला माहिती ना कसं जिवंत व्हायचं, पण तो तुम्हाला करू शकतो. हालेलुया. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवतो ना, तर बायबल म्हणतो, पौल म्हणतो, जगणे जर मला ख्रिस्त आहे ना, तर मरणे मला काय? लाभ. याचा अर्थ मरण मला मारू शकत त्याच्यानंतरच खरा लाभ ठेवलेला आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. आता मरण लाभ जर आपल्याला पाहिजे असेल, बोला, काय पाहिजे असेल? लाभ पाहिजे ना आपल्याला. मेल्यानंतर जिवंतपणे काय करता हो? किती वर्ष जगाल मला सांगा? किती वर्ष जगाल? रोज काजू बदाम खा, रोज मटन मासे खा, तरी गॅरंटी नाही 60-70 वर्षाच्या वर जायची. खरे की खोटे? हा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोय. येणार आहे की नाही? हा. उलट जो जितकं चांगलं खातो तो जितक्या लवकर मरतो. ही सध्याची परिस्थिती. नाही, खरंच सांगतो मी तुम्हाला. डॉक्टर सांगतात जर जास्त जगायचं असेल ना, तर तुम्ही काय नुसतं उकळून खा म्हणे. काय खा? हा, म्हणजे भाजीपाला पण आहे ना, मसाला नाही टाकायचा, मीठ नाही टाकायचं, मिरची नाही टाकायचं, नुसतं उकळून खायचं. मग डॉक्टर म्हणतात जास्त जगाल. पण त्याला पण काय अर्थ आहे जगायला? नाही का? अशा जगण्याला काही अर्थ आहे का? नाही. मग म्हणजे याचा अर्थ काय होतो? जितकं चांगलं खाल्लं तितक्या लवकर? गॅरंटीच नाही ना. मला सांगा, तुम्ही गॅरंटी द्याल का स्वतःची? मी देऊ शकतो का? चला, जो डॉक्टर दुसऱ्यांना बरं करतो तो देईल का?
त्याची स्वतःची गॅरंटी आहे का? म्हणजे या जगाची काही गॅरंटी, या जीवनाची काही गॅरंटी? मग गॅरंटेड जीवन जो देव देतोय ना त्याच्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. जो जीवनाची गॅरंटी देणारा परमेश्वराने त्याच्यावर विश्वास ठेवा. आमेन. नीट लक्ष द्या. म्हणून पौल म्हणतो जगणे मला ख्रिस्त आहे ना. मग एक दिवस जरी जगलो तरी कोणासाठी जगेल? ख्रिस्तासाठी. बोला कोणासाठी? एक महिना जगलो तरी कोणासाठी जगेल? एक वर्ष जगलो तरी कोणासाठी जगेल? आणि उद्या मेलो तरी कुठे जाईल? ख्रिस्ताजवळ. बोला कुठे जाईल? मरणे मला काय? लाभ आहे. हालेलुया. जगणे मला ख्रिस्त असू द्या ना. मग भले एक तास जरी ख्रिस्तासोबत जगलो ना तरी लाभ आहे. आमेन. चोर. बोला चोर. येशू ख्रिस्तासोबत 2 चोर खेळलेले होते. किती चोर? येशू ख्रिस्त मध्यभागी होता आणि एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला चोर होते. लक्षात घ्या. बायबल असं म्हणतं एक चोर जो होता ना तो येशू ख्रिस्ताला म्हणतो की मला वाचव. मला काय कर? इथून तू पण वाच आणि मला पण वाचव. तो फक्त मागतोय. बोला काय करतोय? पण दुसरा चोर होता ना तो काहीच मागत नाही. तो काय म्हणतो माहिती का? येशू मी तुला देऊन टाकतोय स्वतःला. हालेलुया. जेव्हा तू तुझ्या राजवैभवाने येशील ना मग पापाची काय कर? आठवण. दुसऱ्या चोराने देऊन टाकलं स्वतःचं जीवन. कोणाला? येशू काय बोलला त्याला? आजच माझ्यासोबत तू कुठे असशील? कुठे असशील? हा चोर कधी येशू सोबत फिरला होता का? कधी वचन ऐकलं होतं का? चर्चला गेला होता का? गीत गात होता का? काही नाही. फक्त त्याला शेवटच्या काही तासांमध्ये कोण भेटला? काही तास त्यांनी कोणाला दिले तरी मरण त्याच्यासाठी काय झालं? हालेलुया. शेवटचे तास त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन टाकले तरी बायबल म्हणतो मरण त्याच्यासाठी काय झालं? लाभ झालं. लक्षात घ्या. जगणे जर तुम्हाला ख्रिस्त असेल ना तर 100% मरणे तुम्हाला काय होईल? लाभ. आमेन. पण जगणे ख्रिस्त काय आहे? जगणं ख्रिस्त. बोला जगणे ख्रिस्त म्हणजे नेमकं काय? एक वचन काढा. फिलिप्पियरास पत्र त्याचा 3रा अध्याय वचन 7 वाचा. फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 7. आता जगणे ख्रिस्त म्हणजे काय? मग मला मरण लाभ होईल तर ते वचन वाचा. फिलिप्पियर 3:7. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या पौल काय म्हणतो? तोच व्यक्ती म्हणतोय ज्या गोष्टी मला जगामध्ये लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. त्या मी येशूमुळे काय समजलोय? जर तुम्हाला मरण लाभ पाहिजे असेल ना पहिले जगातल्या गोष्टी ज्या तुमच्या लाभाच्या आहेत त्या तुम्हाला काय समजाव्या लागतील? हानीच्या. बोला काय समजाव्या लागतील? दुधात पाणी टाकणं कोणाचा लाभ आहे? ना आहे की नाही? मला एक सांगा. चोर चोरी का करतो? चोर चोरी का करतो? लाभासाठी. बोला कशासाठी? ज्यांच्याकडे म्हशी आहेत ते दुधात पाणी का टाकतात? अरे बोलत जा. लाभासाठी. पण मला एक सांगा तुमच्या लाभामुळे तुमचा फायदा होत असेल पण दुसऱ्याचा होतो का? म्हणजे कोणाचा तरी तोटा होणार आहे आणि कोणाचा तरी काय होणार आहे? असा लाभ काही कामाचा? प्रभू असा लाभ करत. बायबल काय म्हणतं? जे माझ्या लाभाचं होतं ते मी हानी समजतो. आमेन. म्हणजे दूध टाकल्याने दुधात पाणी टाकल्याने माझा फायदा होत होता ना. पण पाण्याचं दूध कोण पितोय? विकत घेणारा. बरोबर आहे ना? मग त्याचा काय झाला? फायदा का तोटा? फायदा कोणाचा झाला? माझा. नीट लक्ष द्या. दुधात पाणी टाकणाऱ्यांनो माझ्याकडे बघा. आहेत असतात ना अशी ना. बिचारी गाय आणि म्हैस प्रामाणिकपणे दूध देते की नाही? पण पाणी कोण टाकत? म्हणजे आपल्यापेक्षा प्रामाणिक कोण आहे? गाई आणि म्हशी. बोला कोण? गाई आणि ते बिचारा एकदम प्युअर दूध देतात ना. आणि पाणी कोण टाकतं? बोला ना. आपण. कशासाठी? लाभासाठी. बोला कशासाठी? जोपर्यंत हा लाभ तुम्ही सोडत नाही ना तोपर्यंत तुम्हाला देव भेटू शकत नाही. कारण ह्या लाभात दुसऱ्याचा काय होतोय? तोटा. बोला काय होतोय? जाऊ द्या. एवढं जाऊ द्या. शेतकरी आहेत ना तुम्ही? शेतकरी आहेत ना? शेती करतात ना. खत का टाकतात? लाभासाठी. खत का टाकतात? फवारणी कशासाठी करतात? पण खरं सांगा खत टाकलेलं जे पीक असतं आणि फवारणी केलेलं जे पीक असतं ते आपल्यासाठी कसं असतं? हानिकारक. बोला कसं असतं? तोटा होतो का फायदा होतो? तरी आपण काय करतो? काय कामाचा तो लाभ? आपणच खत टाकतोय. कोण खातोय? आपणच खातोय. म्हणजे एकीकडे पैशाचा काय होतो? लाभ आणि शरीराचा काय होतो?
अरे मी पण आदिवासी आहे, लक्षात घ्या. आपल्या आदिवासी समाजामध्ये किंवा लोकांमध्ये पहिले ना डायबिटीज, ब्लड प्रेशर याचा नाव सुद्धा नव्हतं. खरे की खोटे? लोकांना असे आजार माहिती सुद्धा नव्हते आपल्या लोकांना. आणि आता प्रत्येक घरात सापडेल तुम्हाला. खरं सांगा, आहे की नाही? काय कारण आहे बरं? तुम्हाला माहिती, पहिली आपली लोक ना कधीच खतं वापरायची, कधीच फर्टिलायझर वापरायची. पण आता आपण पण हुशार झालो. कारण आपल्याला आता काय पाहिजे? लाभ. नाही, काय पाहिजे? लाभ. जे आजार तुम्हाला माहिती, हे आजार आपण विकत आणलेले आहेत. पहिले आपल्याकडे नव्हते, आपल्या लोकांमध्ये अजिबात नव्हते. पण आज डायबिटीस पण दिसतो, आज ब्लड प्रेशर पण दिसतं. तुम्हाला माहिती, ह्या एका लाभासाठी आपण स्वतःचा तोटा करून घेतला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मनुष्याचा लाभ असा असतो. बायबल काय म्हणतं? ज्या गोष्टी माझ्या लाभाच्या होत्या त्या मी हानी समजतो. पहिली गोष्ट, येशू भेटल्यानंतर आहे ना, मी तो लाभ नाही करत ज्याच्याने कोणाचा तरी तोटा होणार आहे. मग माझा का असे ना. हालेलुया. चोर चोरी करतो ना, त्याच्या चोराचा काय असतो? लाभ. पण दुसऱ्याचा काय असतो? तो दुसऱ्याला लुटतोय ना आणि स्वतःचा फायदा करतो. असा लाभ काही कामाचा नाही. लक्षात घ्या, देव असा लाभ आपल्याला करू देत नाही. हे आहे ख्रिस्ती जीवन. आमेन. की प्रभू जेव्हा तुम्हाला भेटतो ना, देव जेव्हा तुम्हाला भेटतो ना, देव कोणाचाच तोटा होऊ देत नाही. दुसऱ्याचा पण नाही, तुमचा पण नाही. आमेन. बरं, मी अजून एक प्रश्न विचारतो. व्यसन माणूस का करतो? व्यसन कोणतं का असेल, का करतो? मरायसाठी? मरायसाठी का? नाही ना. कारण त्याच्यात पण त्याला काहीतरी भेटत असेल ना लाभ. अरे हा का नाही बोला ना. मी दारू प्यायचो, का प्यायचो? मरायचं होतं म्हणून? नाही. तर बरं वाटायचं ना, तर तरी यायची अंगात. म्हणजे याचा अर्थ काय? व्यसन सुद्धा कशासाठी आहे? लाभासाठी. पण तोटा कोणाचा होतोय? शरीराचा. बोला, कोणाचा होतोय? नाही कळत आपल्याला ना. थोडी तरतरी येते अंगात ना, स्पायडरमॅन झाल्यासारखं वाटतं ना. कोणी हिमॅन, कोणी सुपरमॅन, कोणी स्पायडरमॅन म्हणून जातं पिल्याबरोबर. हवेतल्याच गप्पा असतात सगळ्या. हे आपल्या नादी लागायचं. तो नाही बोलत आहे, कोण बोलती? हा. काहीतरी फायदा होतो ना म्हणून तर पितात. पण तोटा कोणाचा होतोय खरं सांगा? शरीराचा. बोला, कोणाचा? शरीराचा. माणसाचा लाभ असा आहे की त्या माणसाच्या लाभामध्ये ना तोटा पण लपलेला आहे. हालेलुया. पण जेव्हा देवाकडून लाभ प्राप्त होतो ना, तोटा होतच नाही. आमेन. जगणे ख्रिस्त, मरणे सुद्धा काय होतो? लाभ. आमेन. हालेलुया. काय कामाचा असा लाभ प्रियांनो, जो तुमची हानी करणार आहे, जो तुमचा तोटा करणार आहे, जो तुमचा नाश करणार आहे. अशा लाभाचा काही फायदा आहे का? अरे बोला ना, फायदा आहे का? नाही. हालेलुया. माणसाने मोबाईलचा शोध लावला. कसला? याच्यात पण माणसाचा काय आहे? लाभ. बोला, काय आहे? लाभ आहे की नाही? पण आता खरं सांगा, तोच मोबाईल डोकेदुखी झालाय. काय झालंय? डोकं. तुमच्या मुलांना मोबाईल पासून दूर करून दाखवा तुम्ही, होतात का दूर? नाही. लाभ आहे तो आपला, गरज आहे त्या मोबाईलची, फोन करायला, इतर गोष्टींसाठी, सगळ्या कामांसाठी. पण लाभ आपला असा असतो ना की त्याच्यात काहीतरी तोटा लपलेला असतो. काय असतो? तोटा लपलेला असतो. सध्याच्या दिवसांमध्ये आपण पाहतो ना, केव्हा पण पाऊस पडतो की नाही? अरे बोला ना, याला जबाबदार कोण आहे? देव का आपण? हा? झाड कोणी तोडले? हा? झाडांचं सोडावं, ते झाड तरी उगून जातात. लोक डोंगर सुद्धा सोडत नाही. डोंगर तोडून टाकले लोकांनी, सपाट करून टाकले डायरेक्ट पहाड ना. ते झाड तरी बिचारे परत उगून येतात. यांना कसं काय उगवाल? पावसाचं संतुलन बिघडवणारं कोण आहे मला सांगा? देव का आपण? आपण. लक्षात घ्या, माणूस विकासाच्या चक्कर मध्ये ना सगळ्या निसर्गाचं चक्र मनुष्याने बिघडून टाकलं. बोला, काय करून टाकलं? निसर्गाचं चक्र बिघडून टाकलं. आज काही ठिकाणी पूर येतो पाऊस पडल्यानंतर आणि अनेक घरं वाहून जातात ना. आणि लोक म्हणतात असं का झालं? नदीची चूक नाहीये, तुम्ही नदीत घुसले. नाही, खरंच सांगतो, नदी आपलं पात्र सोडून वाहत नाही, ती तिच्याच जागेवर वाहते. आपण तिथं अतिक्रमण केलेलं आहे म्हणून ती वाहून घेऊन जाते. हा, समजतंय का? लोक म्हणतात वाघ आमच्या गावात घुसले. वाघ नाही घुसले, तू त्यांच्या जंगलात घुसलाय. नाही, खरंच आहे.
लोक म्हणतात वाघ आमच्या गावात घुसले, आपण ते नाही गावात घुसले, आपलं गाव जंगलात घुसून गेलेलं आहे, जंगल तोडून तोडून. मग बिचारे कुठे जातील? आपण अतिक्रमण केलंय ना, ते त्यांची जागा सोडतील का? लक्षात घ्या, आपल्यालाच कळत नाही आपण काय करतोय. हा, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या लाभामध्ये ना कोणाचा तरी तोटा आहे. बोला, कोणाचा तरी काय? पण देवाकडून लाभ प्राप्त होतो ना, कोणाचाच तोटा राहत जिवंतपणी पण नाही आणि मेल्यावर पण नाही. हालेलुया. जगणे मला ख्रिस्त आहे, तर मरणे मला लाभ आहे. आमेन. जिवंत देवाची ओळख तेव्हा होते आणि झाल्यानंतर तो लाभ होतो की मी जे काही करतोय ना माझ्या लाभासाठी, त्याच्याने माझा पण फायदा होईल आणि दुसऱ्याचा पण फायदा होईल. हालेलुया. बायबल मध्ये एका व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे, जक्कई नावाचा व्यक्ती. येशू ख्रिस्त भेटला. जक्कई जकातदार होता, लोकांना लुटणारा होता. पण बायबल म्हणतं ज्या दिवशी त्याला येशू ख्रिस्त भेटला ना, त्याच्या घरी येशू गेला. जक्कई म्हणतो की माझी अर्धी संपत्ती मी गरिबांना वाटून देतो, ज्यांच्याकडून 2 नंबरचे पैसे घेतले त्यांना चौपट परत करतो. याचा अर्थ काय झाला? जो दुसऱ्यांना लुटणारा होता आणि स्वतःचा लाभ करणारा होता, आता त्याने स्वतः देऊन टाकलं आणि दुसऱ्यांचा लाभ करून टाकला. हालेलुया. समजतंय का? लक्षात घ्या, येशू ख्रिस्त भेटल्यानंतर ना माझा सर्व बाबतीमध्ये लाभ होतो. जगताना पण लाभ आहे आणि मेल्यानंतर पण लाभ आहे. म्हणून पौल काय म्हणतो? जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला. तो स्वतःबद्दल बोलतो. कोणाबद्दल बोलतो? सगळ्यांबद्दल नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. सगळ्यात कठीण काय माहिती का? चर्चला जाणं खूप सोपं आहे, एकदम सोपं आहे. गाणं सोपं आहे, बायबल वाचणं सोपं आहे, बाप्तिस्मा घेणं सोपं आहे. तर सगळ्यात कठीण काय माहिती का? देवाच्या वचनाप्रमाणे चालणं कठीण आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं कठीण आहे, जीवन ख्रिस्तामध्ये जगणं कठीण आहे. हालेलुया. बाकी कर्मकांड फार सोपे आहेत, लक्षात घ्या. हा, मी नेहमी म्हणतो लोकांना, मनुष्य स्वतःचा जीव केव्हा देवाच्या हाती सोपवतो? स्वतःला जिवंतपणी का मेल्यावर? बोला ना. आणि देवाची इच्छा काय आहे? जिवंतपणी. बोला, केव्हा? ख्रिस्ती जीवन जिवंतपणी आहे. बोला, केव्हा आहे? तुम्ही जिवंतपणे जे जगतात त्याचंच फळ, त्याचाच लाभ तुम्हाला भेटणार आहे. हालेलुया. जिवंतपणे जर मी माझा जीव देवाच्या हाती सोपून दिला तर माझा काय होणार आहे? लाभ. मला काय होणार आहे? कारण ती अशी बँक आहे तिथून मला जीवाचा मोबदला जीवच भेटणार आहे. आमेन. हा, त्या माझ्या जीवालाच परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या, तो लाभ आपला होणं गरजेचं आहे. आणि म्हणून जगणं काय पाहिजे? ख्रिस्त. मला जगणं काय पाहिजे? ख्रिस्त. एक वचन वाचा, काढा पटकन. लुकृश वर्तमान याचा 3रा अध्याय. मी आता थोड्या वेळात संपेल, चिंता नका करू. लुकृश वर्तमान याचा 3रा अध्याय, वचन 10 वाच पहिले. तेव्हा 1 मिनिट लक्ष द्या. आता योहान बाप्तिस्मा करणार आहे बायबलमध्ये, ज्याच्याकडे लोक यायचे बाप्तिस्मा करायला. अनेक लोकांचा बाप्तिस्मा झाला असेल. बाप्तिस्मा करण्यासाठी लोक यायचे, त्यांना तो योहान काय सांगतोय बघा. आणि ते लोक योहानाला काय विचारतात, वाचा. हा, तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारित, हा. तर मग आम्ही काय करावे? लोकांचं म्हणणं होतं, आता आम्ही बाप्तिस्मा घेतला, मग आता आम्ही काय करायचं? आता आम्ही चर्चला जातो, मग आता आम्ही काय करायचं? आता आम्ही येशूवर विश्वास ठेवला ना, मग आता आम्ही काय करायचं? योहान काय उत्तर देतो याचं नीट लक्ष द्या. बघा, नीट लक्ष द्या. बाप्तिस्मा घेतला म्हणून चर्चला जातोय, गाणे म्हणतोय, बायबल वाचतोय, काही अर्थ नाही. योहानाला ते विचारतात की आम्ही बाप्तिस्मा घेतला ना, आता आम्ही काय करायचं? वाचा परत एकदा. तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारे, हा. तर मग आम्ही काय करावे? आता आम्ही काय करायचं? हा, तो त्यांना उत्तर दे, मग योहान त्यांना म्हणायला लागला, ज्याच्या जवळ 2 अंगरखे हा. आहेत त्याने ज्याला नाही त्याला एक द्यावा. याला म्हणतात जगणे ख्रिस्त. बोला, याला काय म्हणतात? हा, ज्याच्याकडे कपडे नाही येत ना आणि तुमच्याकडे 2 आहेत ना, एक त्याला देऊन टाका. याला जगणे काय म्हणतात? ख्रिस्त. हालेलुया. कारण येशू दया करणारा होता. बोला, येशू काय करणारा होता? मग तुम्ही जर स्वतःला ख्रिस्ती म्हणतात तर तुम्ही काय करा? दया. बोला, काय करा? हेच जगणे ख्रिस्त आहे. आमेन. येशूचे गाणे म्हणणं म्हणजे ख्रिस्ती लोक नाही होत, लक्षात घ्या. येशूच्या जीवनाप्रमाणे जगणारे ख्रिस्ती असतात. हालेलुया. ज्याच्याकडे नाहीये ना आणि तुझ्याकडे 2 आहेत ना, तर बायबल मध्ये एक त्याला देऊन टाक, एक तुला ठेव. हालेलुया. हे जगणे काय आहे? ख्रिस्त. कारण लोकांनी तेच विचारलं, काय करू आता आम्ही? आपण काय म्हणतो? चर्चला येत जा ना. अजिबात नाही. तो नंतरचा भाग आहे. पहिले काय कर?
त्याच्यासारखं जगायला शिक. हालेलुया. येशू सारखं काय करायला शिक? जगायला शिक. तो दया करतो ना, तू पण करायला शिक. तो क्षमा करतो, तू पण करायला शिक. तो प्रेम करतो, तू पण करायला शिक. आमेन. योहानाने म्हटलं, तुझ्याकडे 2 अंगरखी आहेत ना, ज्याच्याकडे नाही आहेत त्याला एक देऊन टाक. आमेन. याला म्हणतात जगणे काय आहे? ख्रिस्त. हालेलुया. पुढे पुढे अजून, ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे. ज्याच्याकडे अन्न आहे त्याने पण काय करावे? तसंच करावे. म्हणजे ज्याच्याकडे नाही त्याला काय करावं? द्यावं. आपण देतो? हा? ज्याच्याकडे नाहीये त्याला द्या. शिंदे सरांना नका जेवायला बोलू, कारण त्यांच्याकडे आहे. ज्याच्याकडे नाहीये ना त्याला बोलवा, मग तुमचा फायदा होईल, तुमचा लाभ होईल. मला काय होईल? आमेन. बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे, किती सुंदर लिहिलेलं आहे बायबल मध्ये माहिती का? जो अनाथ आणि विधवांना देतो तो कोणाला उसने देतो? एक मात्र पुस्तक आहे ज्याच्यात असं लिहिलेलं आहे. हालेलुया. काय लिहिलंय माहिती का? जो अनाथ आणि विधवांना मदत करतो तो कोणाला उसने देतो? देवाला. आमेन. मग विचार करा, गरिबांना मदत केली ना तर तुम्ही एवढे मोठे होऊन जातात की तुम्ही कोणाला उसने द्यायला लागतात? देवाला. मग कधीतरी देऊन बघा की देवाला जर उसने दिलं ना तर देव तुम्हाला कसा परत करेल? व्याजासहित. तुम्हाला कसा परत करेल? मी एकदा देऊन तर बघा. आमेन. बायबल हे म्हणतात जगणे ख्रिस्त याला म्हणतात. हालेलुया. 2 अंगरखी असतील, ज्याला नाही त्याला एक देऊन टाक. अन्न जास्त आहे ना तुझ्याकडे, जो भुकेला आहे ना त्याला खायला दे. हालेलुया. पुढे वाचा, पुढे वाचा. मग जकातधारी बाप्तिस्मा घेण्यास आले व मग जकातदार आले येशूकडे, बाप्तिस्मा घ्यायला योहानाकडे. कोण आले? जकातदार म्हणजे लुटणारे. बोला कोण? जे लोकांकडून 2 नंबरचा पैसा लुटतात ते पण आले, आम्हाला पण बाप्तिस्मा घ्यायचा. मग ते म्हणाले आता आम्ही काय करू? पुढे वाचा. त्याने त्यांना म्हटले, हा? तुम्हाला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. लुटू नका लोकांना. जेवढं तुमचं आहे ना मेहनतीचं तेवढंच घ्या. हालेलुया. जगणे ख्रिस्त. मला जगणे. चुकीचं काहीच करू देत, चुकीचं काही खाऊ देत, चुकीचं काही पिऊ देत, चुकीचं वागू देत, चुकीचं बघू देत, चुकीचं बोलू देत. मग येशू चांगला का वाईट आहे? हा? लोक का बरं वाईट म्हणतात? बरं, चुकीचं खाऊ देतो का? चुकीचं पिऊ देतो का? शिवी देऊ देतो का? भांडण करू देतो का? दुसऱ्याचा तोटा करू देतो का? दुसऱ्याला लुटू देतो का? चांगला आहे का वाईट आहे? अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. तो म्हणतो लाभ करून घ्या स्वतःचा. हालेलुया. जेव्हा आपण असं वागतो, बायबल स्पष्ट म्हणतो जकातदार आले त्यांना म्हणतो, त्यांना काय म्हणतो? जेवढं तुमचं हक्काचं आहे तेवढं घ्या, लोकांना लुटायचं नाही. हे आहे जगणे ख्रिस्त. आमेन. लक्षात घ्या. एका पाप्याला त्याने बदलून टाकलं ना, हाच माझा लाभ आहे. समजतंय का? येशू मला भेटला, माझा काय लाभ झाला माहिती का? माझी दारू सुटली. मला काय लाभ झाला? माझी तंबाखू सुटली. माझा काय लाभ झाला? माझा परिवार आशीर्वादित झाला. माझा काय लाभ झाला? मी माझी पत्नी एकमेकांशी प्रेमाने वागायला लागलो. भांडायचो पहिले कुत्रा मांजरांसारखे, आता प्रेमाने प्रेमाने राहायला लागलो. हा माझा काय? अरे बोला ना, लाभ. रात्री जेव्हा पिऊन झोपायचो, सकाळी जेव्हा उठायचं डोकं जड व्हायचं. काय व्हायचं? जड. पण आता जड होत नाही. हा माझा काय? लाभ. रात्रीची झोप लागायची नाही, बेचैन राहायचो. आता पडल्या क्षणी झोप लागते. हा माझा काय? मग चांगलं झालं का वाईट झालं? अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला. हालेलुया. विचार करा, जिवंतपणे इतका चांगला अनुभव देतो, मेल्यानंतर किती चांगला देईल. कारण मेल्यानंतर तो आपल्या सोबत असणार आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. हालेलुया. पौल विचार करतो की प्रभू जगतानाच एवढा लाभ करून दिला रे तू, जर मेलो ना तुझ्यासोबत राहिलो तर किती मोठा लाभ होईल. हालेलुया. खरं आहे की नाही? हा, लक्षात घ्या. स्वर्ग भेटेल तेव्हा भेटेल, पण जेव्हा देव भेटतो ना आपलं घरच स्वर्ग बनवून टाकतो. काय 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 काय? आपलं घर स्वर्ग बनवून टाकतो. आज लोक बंगल्यात राहतात, तो झोपू नाही शकत शांततेने. खरं सांगतो तुम्हाला, लोकांनी 20-20, 25-25 लाखाचे बंगले बांधून घेतले ना, पण त्याच घरात झोपताना झोपेची गोळी घ्यावी लागते. मग तो बंगला त्यांच्यासाठी लाभ झाला का? तुम्ही जर खरंच देवावर विश्वास ठेवतात ना, तुम्ही झोपडीत झोपा तरी शांत गोड झोप लागेल. हा तुमचा काय? लाभ. हा तुमचा काय? झोप पैशाने विकत आणता येत
शांती पैशाने विकत आणतायत, आनंद पैशाने विकत आणतायत, प्रेम पैशाने विकत आणतायत. हा सगळा लाभ देवाकडून आहे. हालेलुया, हालेलुया. जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. विचार करा, जगताना जेवढा लाभ होऊन जातोय तर मरताना मेल्यानंतर किती मोठा लाभ होईल. हालेलुया. आणि इथं तरी थोडेफार वर्ष येतो आपल्याकडे, पण तिथं देवाचं वचन काय म्हणतं, अनंतकालिक जीवन. बोला कसं जीवन? कारण तिथं आत्मा राहणार आहे. कोण राहणार आहे? शरीर राहणार. शरीर कुठे जाणार? मातीत. बोला शरीर कुठे जाणार? फक्त काय राहणार आहे तिथं? शरीराची जास्त काळजी नाही घ्यायची. काळजी कोणाची घ्यायची? हा, पण शरीराची काळजी यासाठी घ्यावी लागते कारण आत्मा कशात राहतो? जोपर्यंत याच्यात राहतोय ना तोपर्यंत काळजी घ्या. आमेन. कारण त्याच्या राहण्याची जागा काय आहे? शरीर. बोला काय आहे? हालेलुया. हा, तो ज्याच्यामध्ये राहतोय ना त्याची काळजी यासाठी घ्या कारण तो आत्म्याचं राहण्याचं ठिकाण शरीर आहे, म्हणून त्याची पण काळजी घ्यावी लागते. आमेन. म्हणून प्रभू म्हणतो वाईट खायचं नाही, वाईट प्यायचं नाही, चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. कारण तुमच्या शरीरात राहणारा कोण आहे? आत्मा. बोला कोण आहे? त्याला सांभाळायचंय, त्याला सुरक्षित ठेवायचंय. हालेलुया. हे आहे ख्रिस्ती जीवन. बोला हे काय आहे? हा, लक्षात घ्या. धर्म, जात, समाज, भाषा काहीच नाही बदलत, जीवन बदलतं. बोला काय बदलतं? जीवन बदलतं. माझं बदललं, तुमचं पण बदललं. आमेन. चांगल्या चांगल्याने हात टेकून दिले होते माझ्या बाबतीत, हा सुधारणार नाही. ज्या कंपनीचा मालक जो आहे ना तो सुधरू शकतो. हालेलुया. तुम्हाला आणि मला ज्या मालकाने बनवले ना तोच आपल्याला काय करू शकतो? सुधरू शकतो. समजतंय का मी काय सांगतो? तुमचा मोबाईल जर चांगला कंपनीचा असेल ना, ब्रँडेड कंपनीचा, जर बिघडला ना साधारण लोकांकडून सुधरत ते कुठे पाठवतात? कंपनीत. कारण त्यांना माहिती आपल्या बाजूचं काम नाही. आपण बी असेच आहेत, आपल्याला कोणी सुधरू शकत नाही, फक्त कंपनीचा ज्याने बनवले ना तो सुधरू शकतो. हालेलुया. मला पण कोणी सुधरवलं नाही, माझ्या बायकोनी पण हात टेकून गेले होते, हा सुधारणार नाही असं. पण कंपनीच्या मालकाच्या हातात गेलो. कोणाच्या? त्याने एका दिवसात सुधरून टाकले. काय? एका दिवसात सुधरून टाकलं. लक्षात घ्या. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. म्हणून मी सांगतो सांत्वन सभा आहे ना आजची. बायबल काय म्हणतं? जगणे मला जर ख्रिस्त तर मरणे मला काय? मरणायचं काम नाही, शोक करायचं काम, त्रास करायचं काम. जे ख्रिस्तासाठी जगले, मरण त्यांच्यासाठी काय झालेलं आहे? लाभ. हालेलुया. बोले येशू मसीह की हीच देवाची इच्छा आहे. आमेन. एकदा अनुभव तर घ्या जिवंत परमेश्वराचा. तो म्हणतो तुम्ही चुकीचं काही करायचं तर तुमचं जगणं काय आहे? ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि मरण तुमच्यासाठी काय होईल? लाभ होईल. मला असं वाटतं एवढं पुरेसं आहे, नाही का? अनुभव जर घेत असाल तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो दोघं बाजूने लाभ होणार आहे. हालेलुया. यावेळेस आपले डोळे आपण बंद करू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण डोळे बंद करा, प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. खरंच तुझं वचन सांगतं जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. आज परमेश्वर पिता अनुभव आम्ही घ्यावा की ख्रिस्तामध्ये जगणं सुद्धा लाभ आहे आणि मरण सुद्धा लाभ आहे. जो अनुभव तू मला दिला, जो अनुभव तू पौलाला दिला, तोच अनुभव आज प्रत्येकाला दे परमेश्वर पिता. हेच आमच्यासाठी सांत्वन आहे प्रभू. त्यावेळी तुझ्यामध्ये आणि तुझ्यासाठी जगावं की जेणेकरून आम्हाला लाभ प्राप्त व्हावा. तो लाभ तुझ्याकडून प्राप्त होण्यासाठी तू आम्हाला सहायताने मदत कर. धन्यवाद प्रभूजी. आमचं जीवन आम्ही तुझ्या हाती सोपवतो परमेश्वर पिता, कारण तुझ्याच हाती आम्ही सुरक्षित आहोत परमेश्वर पिता. धन्यवाद येशू. एक छोटस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सब भूल गए मैं आगे ही दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन्य था उसको मैं त्याग दूं. पिछला सब भूल गए मैं आगे ही दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन्य था उसको मैं त्याग दूं. ये मेरे पास
थोड़ा मैं जाऊं कि मैं पाऊं तुझसे पुरस्कार, थोड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु। धन्यवाद प्रभूजी, माझ्या देवा, जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. जे वचन आज पेरलं गेलंय 30 पट 60 पट 100 पट फळ देण्यासाठी कृपा दे आणि तुझी इच्छा पूर्ण होते. आज तुझं वचन काम केल्याशिवाय परत येऊ देऊ नकोस देवा. तुझी महिमा होऊ दे, कारण तुझं वचन जिवंत सक्रिय दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण सांधे मज्जांना आरपार छेदून पार जाणार आहे प्रभू. मी विश्वास ठेवतो की ते आज कार्य केल्याशिवाय परत येणार नाही. धन्यवाद. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन.